ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत. ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण नको, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी त्यांनी देखील अंतरवली सराटीपासून काही किलोमीटर अंतरावरच उपोषण केलं होतं. आपल्या सोबत आता लक्ष्मण हाके आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, आपण जर बघितलं तर काल आरक्षण विषयक सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सरकारने बोलवली होती. विरोधकांनी विशेषतः त्यातल्या त्यात ओबीसी नेत्यांनी त्या बैठकीवर जो बहिष्कार टाकला होता, याकडे तुम्ही कसं बघता? कारण आता आरोप त्यांच्यावरती होतोय की ते आरक्षणाच्या बाजूनी नाहीत म्हणून. नाही, कसं आहे, या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या आरक्षणासंदर्भात सगळ्या पक्षांचं असं म्हणणं आहे आणि सगळ्यांचं एकमत आहे त्यावर, की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता शासनानं अध्यादेश वगैरे आणला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. सगळ्यांचं एकमत आहे. पण मग अध्यादेश आणत असताना नक्की त्यामध्ये काय तरतुदी आहेत हे पाहणं, बघणं आणि मग विचारानं त्यावरती रिॲक्ट होणं, व्यक्त होणं, ही जबाबदारी टाळू पाहतायत का त्यांना अगोदरच हा अध्यादेश कळला होता? या प्रश्नाची उत्तरंसुद्धा गरजेची आहेत. आणि खरं तर विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असतील, त्यांनी आपल्या पक्ष, पार्टी आणि आपल्या पक्षाला या अनऑर्गनायझ्ड ओबीसीचा किती फायदा होणार आहे, मग त्यांनी गृहीत धरलं आहे का? का त्यांना ओबीसीचे प्रश्न सोडवल्यानं कुणाचं रोषाला सामोरं जावं लागते अशी त्यांची भावना आहे का? आणि मग 60% लोकांना ते इग्नोर करतायत का? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, या दोघांनीसुद्धा फॅक्ट अँड फॅक्च्युअलपासून दूर जाऊ नये. सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण, मागासवर्गीयांचं आरक्षण, हक्क अधिकारांचं लढा, ही ह्या गोष्टी टिकवल्या पाहिजेत. आपण जर बघितलं तर एकीकडे सरकार काल बैठकीला विरोधक आले नाही म्हणून त्यांच्यावर खापर फोडतंय. विरोधक बैठक बोलवण्याऐवजी सभागृहात निवेदन का मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही म्हणून सत्ताधाऱ्यांवर खापर फोडतंय. हे एकमेकांवरती म्हणजे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करणं कितपत पटतंय तुम्हाला? खरं तर निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि शोषित, वंचित हा जो वर्ग आहे, हा वर्ग निवडणुकीत किती प्रभाव पाडू शकतो, याचं एक ऑर्गनाइज्ड त्यांचा एक ॲप्रोच जो असायला हवा ओबीसींचा, तो दिसत नाही. आणि या कारणामुळं मराठ्यांचं प्रोबेशन समाजकारण आहे, राजकारण आहे. ते सांगतात ते आहेत 14-15%, पण सांगतात आम्ही 60% आहोत. आम्ही पाडू, आम्ही निवडून आणू, मुख्यमंत्र्याला वेठीस धरणं असो किंवा विरोधी पक्षनेत्यांना वेठीस धरणं असो, हे मराठा समाजाच्या चळवळीकडून घडतं आहे. आणि ह्यालाच झुंडशाही म्हणतो आहे आम्ही, की ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ किंवा मागासवर्गीयांचं आरक्षण वेगवेगळ्या न्यायव्यवस्थेमधल्या राज्य मागासवर्ग आयोगानं असेल किंवा सुप्रीम कोर्टानं असेल किंवा औरंगाबाद खंडपीठाचं जजमेंट असेल, या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून या शासनानं कुणब्याच्या नोंदी काढल्या. त्या अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून त्याच्याद्वारे त्यांनी एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रात राबवत आहेत, कुणब्याची सर्टिफिकेट इश्यू करणे. आणि मग असं जर मग शासनकर्ते जमात असलेला, गावगाड्यामध्ये कधी काळी मालक राहिलेला, पाटील, देशमुख, वतनदार, जमीनदार राहिलेला हा समाज जर आम्ही मागास झालो आहे म्हणून जर तो ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करत असेल, तर मग मूळच्या ओबीसीने जायचं कुठं? बलुतेदारांनी आलोतेदारांनी जायचं कुठं? विजय एन टी मधल्या लोकांनी जायचं कुठं? आणि मग जर ते या शासनाच्या आत्ताच्या मुख्यमंत्र्याच्या म्हणण्यानुसार जर मराठा ओबीसीमध्ये इन्क्लूड झाला, तर मग सामाजिक मागासांचं काय होणार? या गावगाड्यामधल्या बलुतेदारांचं काय होणार? या लोकांना या लोकांचं सिव्हिलायझेशन होण्यासाठी, या लोकांना शिक्षण, नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आरक्षण आहे. गरिबी हटवाचा प्रोग्राम नाही आरक्षण म्हणजे. तुम्ही एक महत्त्वाचा शब्द आत्ता वापरला, झुंडशाही. म्हणजे मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे, सरकारवर दबाव टाकतायत, ते झुंडशाही हा शब्द वापरला. या झुंडशाहीला नेमकं कोण बळी पडतं, सरकार की विरोधी पक्ष? या झुंडशाहीला महाराष्ट्रातले सगळे पक्ष बळी पडत आहेत. ते फॅक्ट आणि फॅक्च्युअलपासून दूर पडत आहेत. ओबीसी म्हणजे काय हे ते सांगायला घाबरत आहेत. हे आरक्षण सामाजिक म्हणजे सोशली डिस्क्रिमिनेशन ज्यांच्या बाबतीमध्ये गेल्या हजारो वर्षात झालं, त्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण आहे. मराठा समाजाचं कायद्याच्या सभागृहामधलं म्हणजे विधानसभेतला असो, विधान परिषदेतला असो, लोकसभेतला असो, राज्यसभेतला असो किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टरमधला असो, शिक्षण आणि नोकऱ्यामधला असो, त्यांच्या लोकसंख्येच्या 4 पट 5 पट प्रतिनिधित्व हे या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आहे. असं कुठला सेक्टर आहे की ज्यामध्ये मराठा समाज मागास आहे, त्यांना प्रतिनिधित्व भेटलं नाही? मग पंचायत राज असो, पंचायत राजमध्ये एक सर्वे असं सांगतो की महाराष्ट्रातल्या पंचायत राजमधल्या ज्या जागा आहेत, त्या जागा 27% आणि SC STच्या रिझर्वेशन या पोस्ट जर वजा केल्या, तर बाकीच्या उरलेल्या सगळ्या पोस्ट फक्त एकट्या मराठा समाजाने घेतलेल्या आहेत. मग हे एवढं मोठं प्रतिनिधित्व मराठा समाजाचं हर एक सेक्टरमध्ये असताना मराठा समाज मागास कसा असू शकतो? आणि मराठा समाज समजा मागास झाला, तर मग फॉरवर्ड कोण आहे? पुढारलेला असा कोणता समाज आहे या महाराष्ट्रामध्ये?
की जो सरासरी लाईनच्या मराठापेक्षा पुढं पुढं प्रगती तुम्ही करतो. फॅक्ट अँड फॅक्च्युअलचा उल्लेख करताय, मग फॅक्ट अँड फॅक्च्युअलसाठी हे सगळे राजकीय पक्ष बोलायला का घाबरतात? संविधानात्मक तत्वांना घाबरतात, फुले शाहू आंबेडकरांच्या मानवतेच्या विचाराला घाबरतात, कारण ते निवडणुकीला घाबरतात. माझी या लोकांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही निवडणुकीच्या अगोदर 1-2 महिनं, निवडणूक झाल्यानंतर 1-2 महिने इलेक्शन मोडमध्ये या ना. बाकीच्या वेळी तुम्हाला सामाजिक न्यायाच्या संविधानाच्या बघा, आपल्या प्रियांबलमध्ये सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करणं, बंधुता प्रस्थापित करणं, मानवता प्रस्थापित करणं असा व्यापक अर्थ आहे संविधानाचा. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ही बेकायदेशीर आहे. हा कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे महाराष्ट्रामध्ये. कुणब्याची सर्टिफिकेट वाटणं आणि शासनानं प्राधान्यक्रमानं टेबल लावून वाटणं, एज्युकेशन युनिटला आदेश देणं की याची ही नोंद करा, किंवा MPSCच्या ॲड काढणं, किंवा शिक्षकांच्या मागासवर्गीयांच्या कोट्यामध्ये 50% कपात करणं. फ्रॉड चालू आहे महाराष्ट्रामध्ये सगळा. आणि मग अशा पद्धतीनं जर मागासवर्गीयांना सामाजिक न्याय भेटणार नसेल तर आम्ही लोकशाहीमध्ये राहतो आहोत. लोकशाहीमध्ये आम्हाला समानतेची वागणूक, बंधुतेची वागणूक इथली शासन व्यवस्था, रुलिंग कम्युनिटी आम्हाला देते आहे का, या प्रश्नाची उत्तर मिळावीत आम्हाला. सरकारची एक 11 अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती हैदराबादला देखील गेली. निजामकालीन ज्या काही नोंदी आहे हे तपासण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरनं चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. कुणबी नोंदी असेल तर कुणब्याला कोणीही रोखू शकत नाही. पण कुणबीच्या पुढं लिहिलं जाणार असेल, मराठा कुणबी, किंवा कुणबीच्या पुढं मराठा, कुणबी मराठा असं लिहिलं जाणार असेल खाडाखोडीच्या द्वारे, आणि त्यांना कुणबी डिक्लेअर केलं जाणार असेल तर ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आणि यासाठीच आमचं हे आहे, कारण मग मराठा उरणारच नाही. आणि सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आला आणि गावात एका माणसानं सर्टिफिकेट काढलं तर ते अख्खं गाव ते ओबीसीमध्ये आलेलं असेल. आणि मग ज्या लोकांना सामाजिकदृष्ट्या अन्याय झाला त्यांना फिडिंग करून त्यांना इथल्या व्यवस्थेच्या सीमा, म्हणजे त्या सरासरीच्या लाईनवर आणायचं आहे, तो कसा येईल? अच्छा, सगळे सोयरीसाठी जी मुदत जरांगींनी दिली होती 13 तारखेला ती मुदत संपते, म्हणजे 2 दिवसात ती मुदत संपते. अशा वेळी जर ती अट सगळे सोयरे संदर्भातली सरकारने मान्य केली तर तुमची भूमिका काय असणार? आम्ही ओबीसीला जागं करत आहोत. सगळ्या सोयऱ्याचा आदेश आला तर आम्ही चलो मुंबईचा नारा देणार आहोत. कधी, कुठं, केव्हा आणि कुठल्या स्थळी हे आमचं ठरेल. पण आम्ही पण मुंबईकडे येऊ. या महाराष्ट्रामधला ओबीसी 18 पगड जातीची माणसं मुंबईकडे आपल्या हक्क अधिकारासाठी, पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी, आणि गेल्या हजारो वर्ष आमच्यावर जे सोशली डिस्क्रिमिनेशन झाले त्या बाबतीत आमच्या हक्क अधिकारासाठी मुंबईला येऊ. छगन भुजबळ यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आज आरोप केले जात आहेत की छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळंच ते मराठा आरक्षणाला विरोध करत आहे. हे बघा, जरांगे पाटीलांनी कुणावर आरोप करावेत, का करावेत, कसे करावेत, तो त्यांचा विषय आहे. पण ओबीसींच्या हक्क अधिकाराची ठामपणे भूमिका छगनराव भुजबळांनी मांडलेली आहे. ते सत्ताधारी पक्षात आहे, त्यांच्या मर्यादा आणि काही गोष्टी असतील त्या खोलात जायचं नाही आम्हाला. पण भुजबळ साहेब ओबीसीची भाषा बोलत आहेत, आणि ओबीसीची भाषा बोलणाऱ्या माणसांना जर टार्गेट केलं जाणार असेल तर आम्हीही त्यांना तशा पद्धतीनं उत्तर देऊ शकतो. सरकार, तुम्ही सांगतायत की सरकार बळी पडते या झुंडशाहीला, मग ओबीसींना सरकार न्याय देईल असं वाटतंय का? आणि सरकारने जितकं महत्त्व मनोज जरांगेंना दिलं या आंदोलनाच्या माध्यमातून, तितकी सरकार च्या स्तरावरनं तुमच्याशी चर्चा झाली का? आणि विशेषतः तुमचं उपोषण मागे घेतल्यानंतर आत्तापर्यंत सरकारने तुम्हाला काही दाद दिली आहे का? सरकार बेकायदेशीर वागतंय, सरकार घटनाविरोधी वागतंय. जी गोष्ट होणारच नाही त्या गोष्टी आम्ही करून देतो असं म्हणतंय. हेच मुळामध्ये या सरकारकडून आमची कुठलीही अपेक्षा नाही, 18 पगड जातीच्या लोकांची सुद्धा नाही. आणि आम्ही ही जनतेसमोर जाणार आहोत आणि जनतेसमोर दाद मागणार आहोत. उपोषणासारखा मार्ग आम्ही निवडला. आम्ही आमदार खासदाराची पोरं नव्हतो, आमचा कुठलाही सामाजिक बॅकग्राऊंड नाही, राजकीय बॅकग्राऊंड नाही. पण आम्ही ही भाषा बोलत आहोत की आपले हक्क जात आहेत, आपले अधिकार जात आहेत, आपलं रिझर्वेशन जात आहे. ही आमची भावना आहे, आणि ही भावना आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि या सगळ्या लोकांना या गोष्टींचं ऑडिट विचारू, नक्की आमचं चुकलं काय, नक्की का तुम्ही असं वागताय. म्हणजे तुम्ही सरकार बेकायदेशीर असं वागताय असं म्हणतायत, म्हणजे महायुतीचं सरकार तुम्हाला न्याय देईल असं तुम्हाला वाटत नाही? सरकार कुठलाही याच्यापेक्षा मुख्यमंत्री कोण आहेत आणि GR काढणारी अथॉरिटी कोण आहे या दृष्टिकोनातून आम्ही बोलतोय. सरकार कोणतंही असो, आमच्या ओबीसी हक्क अधिकाराच्या आड येणारं, ना लायक ठरणारं सरकार आम्हाला नको आहे. लायक असणारं सरकार निवडून द्यायचा आम्ही प्रयत्न करू, निश्चित करू. पण तुम्ही अशी जर भूमिका घेतली तर याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. नाही, महाविकास आघाडीपेक्षा आमचा ओबीसी कसा टिकेल, ओबीसीचे हक्क अधिकार कसे टिकतील
आम्ही कधी पाडणारे हो, कधी जिंकणारे हो, पण ओबीसीला आम्ही ऑर्गनाईज करू. ओबीसी 60% लोकांना आम्ही एकत्र करू आणि त्याची भावना आहे तरुणांची. त्यामुळे आम्ही कुठेही कुठल्याही गावात गेलो तर आम्हाला तसा प्रतिसाद आहे लोकांचा. आता मला डेली किमान 5-50 फोन येतात, आमच्या गावात तुमची सभा झाली पाहिजे म्हणून. हे कशाचं द्योतक आहे? कारण ज्या ज्या पद्धतीने मराठा समाजाला म्हणजे भलेही ती शांतता रॅली मनोज जरांगेची म्हटली जात असेल, तर या शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाला जाग करण्याचं काम केलं जात आहे. अशा रॅलींना ओबीसी समाजाकडनं रॅलीच्या स्वरूपात उत्तर मिळेल का? हे बघा, जरांगे पाटलांनी शांतता रॅली का काढावी लागली त्यांना? अशांतता कुणी निर्माण केली? ओबीसीने केली. बीड शहरामध्ये आगी लावल्या, लोकप्रतिनिधींची घरं जाळली, नाभिकांच्या घरावर हल्ले झाले. महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एखाद्या कार्यकर्त्यानं ओबीसी आरक्षणाच्या बाजूने पोस्ट टाकली तर त्याला जमिनीवरती नाक घासायला लावणं. म्हणजे अशांतता निर्माण करतोय कोण आणि शांतता रॅली काढतोय कोण? बरं, शांतता रॅलीमध्ये शांततेची भाषा पाहिजे. तुम्ही छगन भुजबळांची काय कपडे काढून ह्याव काढून त्याव काढून, तुमची भाषा कुठली आहे? भाषा अशी भाषा असू शकते शांतता रॅलीमध्ये? शांतता रॅलीमध्ये महात्मा गांधीचं एखादं वचन सांगितलं गेलं पाहिजे, किंवा संत तुकारामांचं, कबीरांचं, मानवतेचं, बंधुतेचं. आम्ही या 12 करोड जनतेमधल्या बांधवांना विनंती करतो असं म्हणलं गेलं पाहिजे. तुम्ही एखाद्या नेत्याला अश्लील भाषेमध्ये एकदम टार्गेट करून बोलताय. हे शांतता रॅलीचं हेच अपत्य आहे का? शांतता रॅली म्हणायचं आणि अशांतता निर्माण करणारी वक्तव्य करायची, हे काहीतरी विरोधाभास. पण रॅलीतनं उत्तर ओबीसी समाज देईल का तुम्ही नेतृत्व करतायत? रॅलीला रॅली असं नाही होणार, पण ओबीसीच्या बांधवांचाही आग्रह आहे की तुम्ही आमच्या शहरात आलं पाहिजे. मग शहरात गेलं तर रॅली निघणारच. त्यामुळे रॅलीला रॅली असं नाही म्हणता येणार. कुणी उपोषण ते केलं असेल कधीपासनं? ते सोमवारपासून, पुढच्या सोमवारपासून होईल. आत्ता सांगली जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी, शनिवारी माझी तासगाव तालुक्यातल्या पलूस गावात सभा आहे. मी शिवा काशीदांच्या जयंतीला पन्हाळगडावर जातो आहे. हे चालूच आहे आता. फक्त आजचा दिवस मी मुंबईमध्ये आहे, उद्यापासून परत पब्लिकमध्ये आहे. पण सोमवारपासून आम्ही हिंगोलीला जाऊ, आम्ही नांदेडला जाऊ, आम्ही लातूरला जाऊ, आम्ही बीडला जाऊ, जालन्याला जाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला जाऊ आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ. आणि जर सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आला तर आम्ही मुंबईला येऊ. मग जिल्ह्याचे प्रोग्राम थांबतील. चलो मुंबईचा नारा आम्ही देऊ ओबीसींना. आपण बघतोय काल प्रकाश आंबेडकर यांनी देखील एक भूमिका मांडली की आरक्षणासंदर्भात, मग ते ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, आणि या संदर्भात मग विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल, यांनी आपलं म्हणणं लिखित द्यावं. पटतंय तुम्हाला? आम्हीही लिखितच मागितलं आहे शासनाकडून. काय तुम्ही आम्ही ज्या हरकती घेतलेल्या आहेत, लाखो हरकती, त्या हरकतीचं तुम्ही काय ॲनालिसिस केलं? ॲक्शन टेकन रिपोर्ट मागतोय आम्ही. का तुम्ही त्या हरकती सुमार आहेत, विचारात घेण्यासारख्या नाहीत? काही हरकती तर तुम्हाला त्यावर विचार करावा लागेल. पण तिथं असं काही ते करताना दिसून येत नाहीत. शेवटचा एक राजकीय प्रश्न विचारतो की येत्या काळात मनोज जरांगे पाटील, म्हणजे आता लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्यानंतर आता जरांगे पाटील यांच्या माध्यमातून 288 जागांवरती मराठा उमेदवार देण्याची तयारी दर्शवली आहे, राजकीय तयारी दर्शवली आहे. असं काही राजकीय एक पर्याय उभा करण्याचा प्रयत्न ओबीसी समाजाच्या माध्यमातून तुमच्या नेतृत्वात केला जाणार आहे का? हे बघा, आता ओबीसीचं हक्क आणि अधिकार वाचवण्याची ही आमची लढाई आहे. या लढाईमधून काही लोक एकत्र येतील, संवाद साधला जाईल. आपल्या हिताचे कोण निर्णय घेतं, आपल्या अहिताचे निर्णय कोण घेतं, या संवादामधून काहीतरी निष्कर्ष निघेल. आत्ता तरी लढाई आमची आरक्षण वाचवण्याची आहे. आणि जरांगे पाटलांना आम्ही 288 जागा पाडण्यासाठी शुभेच्छा देत आहोत. कशाला पाहिजेत रिपीट अगेन नागेन निवडून येणारी माणसं? ग्रामीण भागातली, तळागाळातली, जनसामान्यांचे प्रश्न माहीत असणारी तरुण फळी जर या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात येणार असेल, घराणेशाही सोडून बाहेरची क्वालिटीवर मुलं येणार असतील, तर जरांगे पाटलांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो. पण त्यांनी संविधानाचा, लोकशाहीचा, आरक्षणाची पॉलिसी समजून केली पाहिजे. त्यांचं काउन्सिलिंग झालं पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये एखादी कम्युनिटी राहत नाही, तर शिवाजी महाराजांची रयत राहते. महाराष्ट्रामधले 12 करोड जनता राहते. भटक्या विमुक्त जाती जमाती राहतात. बहुसंख्येनं गावच्या गावं, वाड्याच्या वाडे या लोकांचे आहेत. या लोकांनासुद्धा संस्कृती आहे, यांनासुद्धा जगण्याचे अधिकार आहेत. हे सुद्धा महाराष्ट्राचे नागरिक आहेत. ही गिव्ह अँड टेक पॉलिसी जर असेल तर जरांगे पाटलांना 288 निवडणुका लढायला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत आरक्षणासंदर्भातल्या, त्या ग्राह्य आहे का? आणि ग्राह्य नसेल तर मग सरकार इतकं महत्त्व मनोज जरांगेंना का देत आहे? जरांगेंची मागणी योग्य असू शकते, तरुणावर बेरोजगारी वगैरे, पण आरक्षणासंदर्भातली हो बोलतोय. हो हो बेरोजगारी आली, नापिकी आली, गरिबी आली, याला ओबीसी आरक्षण नाही जबाबदार.
याला या देशाची पॉलिसी आहे, या राज्याची पॉलिसी जबाबदार आहे. कारण या राज्यामध्ये बघा, सोशल असिस्टन्स, सोशल वेलफेअरसारख्या अनेक योजना आहेत ना, बजेटरी तरतुदी आहेत. शासन आरक्षणाच्या माध्यमातूनच आपल्या घरावरती सोन्याची कौलं बसवली जाणार आहेत. ही जी काही जरांगेची भूमिका ही चुकीची आहे. गरिबी आहे मान्य आहे ना, मग त्यासाठी तुम्ही शासनासमोर बसलं पाहिजे. जबाबदार कोण आहेत? आमदार खासदार आहेत. जबाबदार कोण आहे? आजपर्यंत झालेले मुख्यमंत्री. जबाबदार कोण आहेत? कारखानदार. जबाबदार कोण आहेत? शिक्षण संस्था चालक. हे तर ओबीसी नाही आहेत. या स्थितीगतीला ओबीसी कसे जबाबदार? आणि या स्थितीवर ओव्हरकम करण्यासाठी ओबीसीचं आरक्षण पाहिजे हे सांगितलं कोणी जरांगेंना? पण सरकार मग इतकं अवास्तव महत्त्व देते असं वाटतंय का? अवास्तव महत्त्व देते, बेकायदेशीर गोष्टी कायदेशीर करायचा प्रयत्न करते. एखाद्या व्यक्तीला एखादा शर्ट शिवायचा असेल तर त्या व्यक्तीचं माप किती आहे, मग कापड आपल्याकडे किती अवेलेबल आहे, त्या कापडाचा तो शर्ट होणार आहे का, असं सरकार नाही विचार करत. शर्ट शिवून आणलाय आणि त्या अवाढव्य माणसाच्या अंगामध्ये तो शर्ट कोंबायचा प्रयत्न केला जातोय. कसा बसेल तो शर्ट? फाटून जाईल, तुटून जाईल. हे असलं काहीतरी एक्झर्शन शासनाच्या माध्यमातून चालू आहे. तर आपण बघतोय सरकार जरांगेच्या ज्या मागण्या आहेत त्याला अवास्तव महत्त्वच देत नाही, तर बेकायदेशीर गोष्टी देखील कायदेशीर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आणि जर सरकारने असं केलं तर चलो मुंबईचा नारा आता ओबीसी समाजाच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून दिला जाणार आहे. नेमकं आता या सगळ्या प्रकरणात कस लागणार आहे तो सरकारचा. कॅमेरा पर्सन संतोष पालवणकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.